साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तरी झडझडून वैला निग ए भक्तीच्या वाटे लाग, तरी तू पावशी अव्यंग निधाम माझे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी या कार्तिकी वारीच्या निमित्तानं माझ्याकडे आलेली सेवा, त्याच असणाऱ्या सिलुकाचा आपण कालच्या वेळेला म्हणून भक्ती मार्ग हा जो आहे, प्रथमतः सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन परमपूज्य आदरणीय दादांच्या चरणी, बाबाजींच्या चरणी एक जसं खद्दो त्या काय म्हणतात त्या आग्याला, तसा त्याचा असणारा तो प्रकाश असतो छोटासा, त्या न्यायाप्रमाणे एक ज्ञानोबरायाच्या याच असणाऱ्या श्लोकावर कुठंतरी चिंतन करण्याचे प्रयत्न करत आहोत। म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन, सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेसाठी घेतलेली जी उभी आहे, भक्तीचं तत्व आणि भक्तीचं असणारं रहस्य सांगणारी आहे। जडजडोनी वैला निग ए भक्तीच्या, या भक्तीच्या वाटेला लागण्याकरता जडजडोनी म्हणजे तितक्या गतीनं, मी कालच्या वेळेला सांगितलं होतं, त्या गतिमान जीवनामध्ये आपण जसं भक्ती मार्गामध्ये येण्याकरता जडजडोनी सांगितलं, वहिला निग ये भक्तीच्या वाटेला ग, या भक्तीच्या वाटेला लागण्याकरता मन बुद्धी चित्त असणारं त्याला द्यावं लागतं। प्रथमतः 3 गोष्टी समर्पित करावं लागतात, श्रद्धा, विश्वास आणि समर्पण। आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्रथमतः श्रद्धा लागते, त्या गोष्टीवर त्या असणाऱ्या संत विचारावर विश्वासही लागतो आणि आपलं समर्पणही लागतं। आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विने जेव्हा सुख नव्हे। किंवा या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जे भक्ती सूत्र उतरायचंय त्याकरता जडजडून वैला निग, संसार करायचा असेल तरीही झडझडूनच करावा लागतो, बाहेर पडावं लागतं, तितक्या वेगानं करावं लागतं, त्याला शेतकरी म्हणतात। आळशी शेतकऱ्याच्या शेतामध्ये, ज्या शेतामध्ये पालव्या तशाच आहेत आणि तशीच पेरणी केली, त्याला आळशी शेतकरी म्हटलं तरी चालतं। जसं त्यालाही तितक्याच असणाऱ्या जोमानं आणि तातडीनं त्याला त्या शेतीमध्ये उतरावं लागतं, मग ती शेती होते। अथवा संसारालाही तितक्याच असणाऱ्या ज्ञानोबरायाच्या ओवीप्रमाणे राहावं लागतं। म्हणून करता संसारामध्ये काम करण्याकरताही तितक्याच गतिमानप्रमाणे करावं लागतं। आणि इथंही तसंच सांगितलं, झडझडून वैला निग ये भक्तीच्या, या भक्तीच्या वाटेला लागण्याकरता भगवंताला आपलं जीवन समर्पित पाहिजे। मग आपण काम काय करतोय किंवा कुठं जन्माला आलो याला विशेष महत्त्व नसून, आपण कशासाठी आलो हे जरी कळालं तरी त्याला हे भक्तीच म्हणतात। ज्ञानोबराय आणि नामदेवराय ज्या वेळेला तीर्थयात्रेला चालले, भक्ती सांगायचे। भक्तिसूत्र कसं आहे, भक्ती करण्याकरता काय लागतं जीवनामध्ये, भक्ती करण्याकरता विश्वास लागतो, दृढ भाव लागतो आणि भगवंताला चित्त लागतं। भगवंताला चित्ताची एक दिशा लागते। ज्ञानोबराय आणि नामदेवराय ज्या वेळेला तीर्थयात्रेला झाले, नामाची आणि ज्ञानाची जोड दिल्यानंतर तीर्थयात्रा सफलित होतात, याला भक्ती म्हणतात। भक्त आणि ज्ञानी याच्यातला फरक आहे। योगी ज्ञानी हे एक आहेत, तसंच भक्ती ही भक्ती वेगळी आहे। नामदेवरायाला भक्तीचं स्वरूप देता येत होतं, भक्ती नामदेवराय भक्त आहेत, ज्ञानोबराय योगी आहेत। ज्या वेळेला दोघांची जी वारीला संगतीने निघाले त्यावेळेला नामदेवरायाला तहान लागली आणि एक विहीर दिसते। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता तुम्हाला तहान लागली, आम्ही छोटंसं ज्ञानोबरायाने रुपये घेतलं योगाच्या साह्यानं, खाली गेले, पाणी पेले, वरती आले
नामदेवरायाला उपासना म्हणू लागले, बसा आता तुम्ही विठ्ठल विठ्ठल करीत, आता तुम्हाला पाणी पिता येणार नाही, तुम्ही भक्त आहात. त्यावेळेला नामदेवरायांनी सांगितलं, मी जर भक्त असेल किंवा मी पांडुरंगाला जर गरज असेल तर मला पाणी देईन, नाही तर मी पाणीसुद्धा पिणार नाही. भजन करत बसले. भगवंताने नामदेवरायाची इच्छा पूर्ण केली, म्हणजे पाणी ती विहीर वाहू लागली. आता नामदेवराय म्हणतात, तुम्ही एकट्यापुरतं केलं, तुम्ही योगी आहेत, योग्याला एकट्याचाच उद्धार करता येतो, पण भक्त मात्र अनेकाचा उद्धार करत असतात. त्यांच्या जीवनामध्ये झडझडून शब्द घेतलेला असतो. तितकं वेगवान, तितकं गतीने परमार्थामध्ये उतरलेले असतात. तसे नामदेवरायांनी सांगितलं, त्याला गरज असेल तर मला पाणी देईल. मग ती वीर आजही वाथे. भक्ताचा आणि ज्ञानाचा, भक्ताचा आणि योग्याचा फरक जर सांगायचा म्हटलं तर माणसाने मग भक्ती करावे का योगाच्या मार्गाने जावं, तर त्यापेक्षा भक्ती सोपी आहे. भक्ती सगळ्यांना सोपी आहे आणि भक्ती कुणालाही करता येते. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर. नामस्मरणाचं माध्यम हे भक्तीमध्ये मोडतं. त्याकरता एक दृष्टांत दिला जातो. भक्ताचा आणि योग्याचा किती फरक आहे. ज्ञानोबरायाचा आणि ज्ञानोबरायाचा नामदेवाचा फरक सांगितला. माकडाचं पिलू आणि मांजराचं पिलू. मांजरही पिल्याला या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात, त्या भीतीच्या पोटी त्या पिलाला उचलून घेऊन जात असते. आणि माकडीन माकड ज्या वेळेला उडी घेतं त्यावेळेला ते सांगत नसतं मला धर आता. त्या पिलाला होऊन धरावं लागतं. होऊन नाही धरलं तर ते मरण्याची शक्यता आहे. तसं योग्याला होऊन भगवंताला पकडावं लागतं. पण भक्ताचं मात्र भगवंत पालन पोषण करत असतो. मागे पुढे उभा राही सांभाळीत, आली आघात निवाराया. मांजरीच्या पिलाला मांजराने त्या दाताने धरलं का पायाने? दाताने धरलं, पण दात लागू दिला नाही. तसं भगवान परमात्मा भक्ताचं रक्षण करत असतो. योग्याला मात्र स्वतःहून रक्षण करून घ्यावं लागतं. माकडाच्या पिलाला आईला पकडावं लागतं, तसं योग्याला भगवंताला पकडावं लागतं. म्हणून भक्ती सोपी आहे. भक्ती जे सूत्र आहेत तेच नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला खूप दूरवर यात्रा करतात, ज्या भारतातल्या पूर्ण तीर्थयात्रा केल्या ज्ञानेश्वर महाराजांनी आणि नामदेवरायांनी, त्यावेळेला भक्ती कुणाला करता येते तर भक्ती कुणालाही करता येते. भक्ती करण्याचा उद्देश पाहिजे की मी माझं जीवन भगवंताला समर्पित आहे. अनेकाची सेवा करत असताना भगवंत प्रत्येकाच्या हृदयात भगवंत आहे. व्यवसायाने काय असेल, मग ते जात असताना सातपाडी डोंगरावर गेले. त्यांचा प्रवास सातपाडी डोंगरावर त्यांनी तीर्थयात्रेला निघाले. सातपुडी डोंगर त्याचं नाव आहे. कुणी जर पाहिला असेल तर धन्यवाद. आम्ही त्या डोंगराच्या पायथ्याशी गेलतो पार. कारण काही कारणास्तव पेशपूर जिल्ह्यामध्ये, त्या पेशपूर तालुक्यामध्ये थेट तिथपर्यंत आम्ही गेलो होतो. काही कारणास्तव पाहायलाही गेलो होतो. लोकांनी सांगितलं सातपुडी डोंगर आहे, खूप उंचवर एका चढी 7 डोंगर आहेत आणि इथंही वरती एक कुंड आहे. त्या कुंडात आजही पाणी आहे. चैत्राचा महिना होता बरं त्यावेळेला. आजही पाणी आहे आणि ते पाणी आपण जर बोललो तर ते पाणी खाली जातं, परत ते पाणी काही काळानंतर वरती येतं. पाणी गपचूप प्यावं लागतं. त्या आदिवासी लोकांनी सांगितलं तुम्हाला आता वरती जाता येणार नाही. वरती जायचं असेल तर सकाळी सूर्य उदयाला जावं लागतं, तेव्हा 5 वाजता संध्याकाळी खाली येता येतं. म्हणजे सोपं नव्हतं. त्या दिशेने निघालेले 2 संत, पण त्याच एका दरीमध्ये एक साधू, एक असणारा हरिपाल म्हणून नावाचा एक लुटारू राहत होता आपलं कुटुंब घेऊन. तिथं वस्ती आहेत, तिथं आजही त्या ठिकाणी आदिवासी लोक आहेत. आणि तो राहत होता आणि त्याचा व्यवसाय होता. याच रस्त्याने तीर्थाला जाणारे कोणी ना कोणी ते सापडतील किंवा
वाटाने जाणारे सापडतील, प्रत्येकाला त्यांनी पकडायचं, त्याला पहिला प्रश्न करायचा, तू पंढरपूर पाहिलं का? काय म्हणायचा? तू पंढरपूर पाहिलं का? आणि अक्षरशः यांनी पाहिलं नव्हतं, त्याने तो म्हणायचा पंढरपूर पाहिलं का? मग पुढचा जर म्हटला ना नाही, मग दुसरा प्रश्न त्या करा, तुझ्या गळ्यात माळ आहे का? तो म्हणायचा नाही, मग त्याला लुटायचं, त्याचं धन वरबडायचं, त्याला हाणमार करायची, हाकलून द्यायचं, ते घरी आणून त्याने आपला उदरनिर्वाह करायचा. असा रोज त्याचा क्रम होता. मोठी 4 किलोची कुऱ्हाड खांद्यावर घ्यायचा वगैरे वगैरे. पण त्याच रस्त्याने ज्या वेळेला ज्ञानोबराय आणि नामदेवराय गेले, त्यावेळेला गेल्यानंतर त्यांनी त्या असणाऱ्या जो लुटारू होता त्याच रस्त्यानं त्याच ठिकाणी नामदेवराय आणि ज्ञानेश्वर महाराज गेले. पहिल्यांदा तर विचारलं ज्ञानोबरायला, तुम्ही पंढरपूर पाहिलं का? त्यावेळेला ज्ञानोबराय नामदेवरायला विचारलं. नामदेवरायाने सांगितलं, हो म्हणे मी पंढरपुरातच राहतो. पहिला प्रश्न तर मिटला. दुसरा प्रश्न टाकला, तुमच्या गळ्यात माळे का? बघ ना म्हणे तुझ्या हातानं माळे दिसली. नामदेवरायला सोडून दिलं. ज्ञानोबरायला तेच केलं. त्यावेळेला दोघांची परीक्षा घेतली आणि ते दोघांचं असणारं ते परीक्षा घेऊन त्यावेळेला त्यांना त्यांच्या संगतीमुळं त्याला कुठंतरी उपरती झाली आणि विचार केला की हे नक्की कुणीतरी साधू पुरुष असायला पाहिजेत. मग त्यांना विचारलं, तुमची जेवणाची काय सोय? म्हणे आमच्याकडे जेवण नाही, चला म्हणे माझ्यासोबत. त्यांनी जेवणाकरता घरी आणले. त्यांना ओळख झाली की हे ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय हे पंढरपुरात ऐकून होते फक्त. घरी जेवणाकरता साधू आणले, संत आणले. भक्ती कशाला म्हणतात? भक्ती भक्तीच्या वाटेला, मग त्या भक्तीच्या वाटेला लागण्याकरता संत संगती आणि संताच्या संगतीतला जो महिमा घरी आणलं. पण घरी आणल्यानंतर पत्नीने सांगितलं, आता 4 दिवस झाले तुम्हाला काही शिकार सापडली नाही, आता घरात काही नाही त्यांना घालण्याकरता. अरे रे म्हणे आता काय करायचं? त्यांनी सांगितलं, तुम्ही इथं बसा, मी आत्ता लगेचच म्हणे घेऊन येतो. इकडं तिकडं पाहिलं तर काही नव्हतं. परत त्या वाटावर जाऊन बसला. सकाळी जाऊन बसला. 11 वाजले, 10 वाजले. ज्ञानेश्वर महाराजाला सांगितलं, यांना सांगितलं, तुम्ही आता तुमची पूजा वगैरे उरका, तोपर्यंत मी आलोच. आणि त्यावेळेला त्यांनी जाऊन बसला. 11 वाजले, शेवटी 12 वाजले. संत जीव घालायचे, आता काय करू म्हणे, आता मी काहीतरी केलं पाहिजे. अक्षरशः डोळ्यात पाणी आलं, रडू लागला. कोणाकरता? संत जीव घालायचे. भावना चांगली होती, भावना महत्वाची आहे, त्यालाच भक्ती म्हणतात. पांडुरंगाने ओळखलं म्हणे माझे नामदेवरायाला ज्ञानेश्वर महाराजाला जीव घालायचं याला, पण याच्याकडं काही नाही आहे. पांडुरंगाने आपलं रूप बदललं, निघाले. त्यावेळेला रुक्मिणीने सांगितलं, कुणीकडे निघाले? म्हणे मी त्या हरिपालाकडे चाललो. मग मला येऊ द्या ना. रुक्मिणीला सांगितलं, मग तुम्हाला जे अलंकार आहेत ना दसऱ्याला दिवाळी घालतात ते घाला, माझ्यासोबत चला. आता मुद्दाम त्यांनी अंगावर सोनं करून घेऊन गेले होते, कारण त्याच्याकडे काही नव्हतं. तर रथात बसले आणि थेट त्याच्यापर्यंत गेले. 12 वाजले होते, दहाक पडला त्याला. आता काय करायचं म्हणे, 2 जण घरी बसले, यांना जीव घालायचंय, घरी काही नाही. त्यावेळेला रथाचा आवाज आलं म्हणे कुणीतरी, बरं झालं म्हणे कुणीतरी आलं. आल्याबरोबर रथात गेला आणि पहिला टोका टाकला पांडुरंगाला. सांगितलं, गळ्यात माळे का? तुम्ही कुठं राहता? ते म्हणे मी पंढरपूरला राहतो. मग त्याला लक्षात आलं, कारण रुक्मिणीच्या अंगावर सोनं होतं. खाली उडी मारली पांडुरंगाने. त्यांनी सांगितलं, तुझ्या गळ्यात पहिला प्रश्न केला त्याने. आता पांडुरंगाला उलट सांगावं लागलं, कुठं राहता? मी तुम्ही पंढरपूर पाहिलं का? त्यांनी म्हणे नाहीच पाहिलं मी पंढरपूर. पाहिलं जर म्हटलं देव आपल्याला यांनी सुट्टी दिली असती. पंढरपूर पाहिलं का तू? म्हणजे नाही पाहिलं. पहिला तर टोका टाकला, पांडुरंगाला खाली पडावं लागलं. दुसऱ्यांदा विचारलं, गळ्यात माळे का? त्यांनी सांगितलं नाही. दुसरा मार दिला. त्यावेळेला रुक्मिणीने सांगितलं, का हो म्हणे तुम्ही याचा मार खाताय म्हणे, तुम्ही हिरण्यकशिपूला मारलं आणि काला मारता तुम्ही? रुक्मिणी, मी दैत्याला मारतो, पण भक्ताचा मारही मला गोड लागतो. पांडुरंगाचे शब्द आहेत. त्यावेळेला पांडुरंगाला पकडल्या गेलं. रुक्मिणीच्या अंगावरलं सगळं सोनं वरबडलं, घेतलं, घरी पळत आला.
विकलं ते सामुग्री आणली आणि भोजनाची तयारी केली. ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायास जेवणाला बसवले. त्यावेळेला पांडुरंग परमात्मा लगेच त्याच्या दारात आले. दारात आल्याबरोबर तो घाबरला. अरे म्हणे मी यालाच मारलंय म्हणे, यालाच सोडून दिलेलं आहे. आणि त्याला सांगितलं का रे म्हणे तू आता येऊ नको माझ्या दारात, संत जेवतात, तू आता का येऊ नको म्हणे, नंतर यायचं तुला, तर इथं थांबू नको. त्यावेळेला ज्ञानोबारायाने नामदेवरायाने पाहिल्याबरोबर ओळखलं, अरे म्हणे भाग्यवानीच तू, इतर कोणी नसून तो प्रत्यक्ष परमात्मा पांडुरंगे. अशा प्रकारे असणाऱ्या पांडुरंगाला ओळखलं आणि पांडुरंगाच्या पायावर पडतो, उठायला तयार नाही. शेवटी पांडुरंगानं त्याला भेट दिली आणि तो हरिपंडित, तो हरी असणारा हरिपाल नामदेवरायाला आणि ज्ञानेश्वर महाराजाला जीव घालून त्यांच्यासोबत तीर्थयात्रेला निघून गेला, आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. संत चोराची संगती करतात तरी त्यालाही बदलतात, ही संताचं महत्त्व आहे. आणि या संताच्या संगतीमध्ये येण्याकरता ये भक्तीची वाटे लाग, तरी तू पावशी अव्यंग निज धाम माझे, तर त्या निज धामाला आपल्याला जाता येतं, या भक्ती मार्गामध्ये जाता येतं. पण भक्ती करण्याकरता थोडं चित्ताची गरज आहे, चित्त महत्त्वाचं आहे तिथं. या बाबांना त्याचा अनुभव आहे, हे अनुभवी माणसं आहेत सगळे. शेतामध्ये काम करत असताना एक कोळपे आणतो, तो पहिले बीजाचे कोळपे असायचे. भगवंताला काय लागतं, या भक्तीला काय लागतं, भक्ती करण्याकरता भक्ती, नेमकं भक्ती म्हणजे काय, हे भक्तीच्या वाटे लाग म्हणजे वारी केली म्हणजे भक्ती झाली असं नाही. त्या वारी करत असताना भक्ती म्हणजे त्या भक्तीला काय लागतं, तर त्याला चित्त लागतं. मग ते कोळपे आणत असताना आपल्या बांधावर एखादा पाहुणा जरी आला तर कोळपे उभा करून बोलावं लागतं, तर का कोळपे हाणत कसं बोलायला जायचं. बीजाचे कोळपे असायचे, दोन्ही एकूण एक असायचे, एकूण एक असायचे, मध्ये त्याला सांदा असायची आणि त्याला एक गेचकी असायची दाबायला, अशी गोल्याचं कोळपं म्हणतात त्याला. मग एकूण रुमण्या राहत होता, एकूण त्या एचकेला हात होता. मग एखाद्याला बोलायचं असलं तर चालता चालता बोलता येत होतं का त्याला उभा करावं लागत होतं. उभा करायचं कशामुळं, चित्त नुसतं डोळ्याने इकडं जरी पाहिलं तरी त्या बीजातलं काय होत होता, माल निघत होता. तसं वारी पूजा देवपूजा करत असताना इतकं चित्त महत्त्वाचं आहे, तर त्या चित्तातून भक्ती घडते. मी विनोद सांगत नसतो, पण विनोद कधी कधी एक जणाचा मी मुखातून ऐकला होता म्हणून सांगतो. आमच्या भक्तीतला केवढा मोठा बदल आहे. पूजा करू लागला माणूस, अनेक जण पूजा करतात, पूजा हजारो शेकडो लोक करतात, पण त्या पूजेमध्ये ज्याचं चित्त नाही, काय कामाची ती पूजा, त्या पूजेमध्ये चित्त पाहिजे. पूजनीय खांदारकर गुरुजीचे धातूच्या मूर्ती पुढं सरकत होत्या, अगोदर मला गंध लावा, काय पूजेचं महत्त्व सांगितलं. आमची पूजा वेगळीच आहे. आमची पूजा करता करता 2 देव धुतले की म्हणतो चहा झाला का, 3रा देव धुतला की या लेकराला तिकडे घेऊन जा, 4था देव घेतले की एक काळ्याची पिठी आहे का, आमची बडबड चालते आणि पूजाही चालते. एक जणाचा विनोद ऐकला, म्हणे रुक्मिणीला गंध लावू लागला तो माणूस, आणि रुक्मिणीला गंध लावत असताना घरात थोडा वाद झाला होता. तो म्हणायचा ही तर खराब आहे, हिच्यामुळं तर सगळं झालंय, हिच्यामुळं तर सगळं झालंय. पण दुसरा गंध घेतला, आता तिकडून त्याला प्रत्युत्तर येत असेल, दुसरा गंध घेतला पांडुरंगाला लावला, ते म्हटलं हा तर आपला तर भाड्या चांगला नाही, हा तर भाड्या चांगला नाही, म्हणून तर सगळं बिघडलं खेळ. म्हणजे आपली पूजा कशी आहे, आपल्या पूजेमध्ये बोलायला जमतं म्हणून आपली पूजा फलीभूत होत नाही. भक्तीला चित्त लागतं. ड्रायव्हर गाडी चालत असताना, रात्र चालताना किंवा दिवसा चालत असताना इकडे तिकडे पाहायला जमतं का, जमत नाही, पाहायलाच जमत नाही. त्याची सारखी दृष्टी पुढं असते. तशी या मार्गी या भक्तीच्या मार्गाला काही का होईना वेळ भक्तीचं आपल्याला देवाला देता आलं पाहिजे, तर त्या भक्तीचं महत्त्व आज भगवंत म्हणतात. माझ्या पदाला यायचं असेल तर त्या भक्तीमध्ये तुम्हाला चित्त ओतावं लागेल. ये भक्तीच्या वाटे लाग, या भक्तीच्या वाटेला लाग व चित्त बुद्धीसह वाटेला लाग, मग तुला ती भक्ती प्राप्त होईल. तरी तू पावशी अव्यंग, मग तू या पदाला पावशील. हे असणारं ज्ञानोबरायाची भाषा आहे. तरी तू पावशी अव्यंग निज धाम माझे, निज धामाला येशील. पण निज धामाला येण्याकरता भक्तीला माझं म्हणावं लागेल, आणि ज्या संसाराचं माझं त्याला आमचं म्हणावं लागेल.
मी त्या दिवशीच बोलून गेलो, आमच्याला माझं म्हणावं माझ्याला आमचं म्हणावं, झाली भक्ती, झाला परमार्थ. संसाराला माझं म्हणतो आम्ही, तर संसाराला आमचं म्हणा. संसार सामायिक आहे, एकट्याचा नाही. संसारामध्ये राहत असताना 4 दिवस काम केलं आणि घरी पैसा नेला तर सगळ्याचा होतो, सगळ्याचा का एकट्याचा आहे बाबा. आता तुम्ही मुक्ताईनगरपासून आलात, मग हे 15 दिवसाचं पुण्य घरच्या लोकांचं आहे, सामायिक आहे का एकट्याचं आहे? तुमचं एकट्यांचं आहे. म्हणून भक्ती सूत्रच असं आहे, इथं एकट्याचा परमार्थ आहे, एकट्याला करता येतो. आणि संसाराला सामायिक कर जावं, त्याला आमचं म्हणावं, याला माझं म्हणावं. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मुक्त आहे जीव, पण बळच बद्ध झाला, माझं म्हटला आणि आपलं जीवन समाप्त केलं. म्हणून तरी जळजळून वैला अनेक, ए भक्तीची या वाटे लाग, तरी तू पावशी अव्यंग निज धाम माझे. या भक्तीच्या आपण वाटेला लागलो आहोत. पूजा करत असताना आपण मौन धरावं. आपल्या छोट्याशा एवढ्या चिंतनातून आपण हे जरी आपण घरी नेलं तर फार मोठं मोलातोलाचं असणारं हे एक व्रत आहे. पूजा करायला बसलं की काहीच नाही बोलायचं, काय अडचण येईल ते येत असेल तर आली असेल तरी चालेल, पण पूजा ही पूजा आहे. म्हणून पूजा करत असताना भगवंताला समर्पित आपलं जीवन करावं, त्याला चित्त द्यावं. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन, भगवंताच्या पूजेला चित्त द्यावं. वारीला निघाल्यानंतर चित्तानं मनानं बुद्धीने निघावं. आणि या ठिकाणी असणारा ग्रंथ हे संत रूपी आपल्या पुढे वाङ्मय आहेत, म्हणून यालाच भक्ती म्हणतात. या भक्तिसूत्रामध्ये येण्याकरता झडझडून वैला निघ, पटकन दिशी यावा वाटेला. आपण आपल्या रात्रीचं पूजनीय दादांनी सांगितलं होतं. आणि काही लोक 50 वर्षे झाली तरी त्या संसार नावाच्या गाडीतून उतरायला तयार नाहीत. आज नक्कीच आपण उतरण्याचे प्रयत्न करावेत. तसं तर भगवंत सांगतात, नर्तना भाग्यवंतांना ते हरी कीर्तनात. आपलं खरं आयुष्य 40 वर्षाचं. मग 40 वर्षाच्या आयुष्यातली जी खरी भक्ती आहे, त्या भक्तीला कुठंतरी पालवी येते, त्याला अंकुर येतात, त्याला पालवी येते, त्यालाच कुठंतरी फळ तयार होतं. खरी भक्ती आपल्या पूर्व आयुष्यामध्ये, आपले जे 40 वर्षाचं खरं आयुष्य आहे तेच आपलं आयुष्य आहे. पुढचे आयुष्य आपले नाहीत. बैलाचं, कुत्र्याचं आणि माकडाचं हे 20-20 वर्षाचं आयुष्य आहे. म्हणून असं एकूण 100 वर्षाचं शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय, भजना ते उरले ते पायेगा, राम राम स्मराधी. या न्यायाप्रमाणे आता भक्ती मार्गामध्ये येण्याकरता आपल्याला फक्त झडझडून शब्द टाकला आणि चित्तासह भक्तीत प्रवेश सांगितला. असं ज्याच्या जीवनात आहे, भगवंत म्हणतात माझ्या निजधाम गतीला आल्याशिवाय राहणार नाहीत. या न्यायाप्रमाणे यथामती तथा अवकाश झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, सर्व श्रुती सज्जन माईबापांच्या चरणी. या ठिकाणी सुंदर असं वालवड नावाचं हे गाव क्षेत्र आहे. गाव नाही, क्षेत्र वेगळं, गाव वेगळं. क्षेत्र त्याला म्हणतात साधू संताचं जे भूमी, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली जी जागा असते, भूमी असते, गाव असतं, देश असतो, त्याला क्षेत्र म्हणतात. वालवड क्षेत्रामध्ये आपला आज या दिंडीचा आगमन झालेला आहे. सुंदर अशी गावकरी मंडळी वारकऱ्यांची सेवा करतात. मी पांडुरंग परमात्म्याला एवढीच मागणी मागेल, अशी वारकऱ्यांची समाजसेवा, वारकऱ्यांची सेवा करण्याकरता या सद्भक्तांना, या नगरीतील सर्व सद्भक्तांना उदंड आयुष्य प्राप्त हो. आणि यांच्याकडून अशीच वारकऱ्यांची सेवा घडत राहो, ईश्वर चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण विराम. कुंडली कवरद्या.